नमस्कार सगळ्यांना। आजच्या ब्लॉगची सुरुवात करते आहे पुन्हा एकदा गोव्यातल्या मडगावमधून। तर आज गोव्यामधला आहे आमचा दुसरा दिवस। तर आता छान झोप घेतली रात्री, त्याच्यामुळे फ्रेश वाटतंय। 9:30 होत आलेत। तर आता जरा कॉफी घेऊ आणि त्यानंतर नाश्त्यासाठी बाहेर जाऊ। तिथून जवळपास एखादा बीच बघू आणि मग त्यानंतर मग माझे भाचे येणार आहेत पुन्हा एकदा। तर त्यांच्यासोबत आम्ही पुढे कुठे जाणार आहोत ते ठरवू आणि मग ते मी ब्लॉग बनवेन। चला आता सकाळचं फ्रेश वाटतं होते, फार छान आहे ॲटमॉस्फिअर। जर तुम्ही कधी मडगावला आलात आणि जर तुम्हाला खरंच इथे कोलवा बीचच्या जवळ जर राहायचं असेल तर मी तुम्हाला या हॉटेलचा रेकमेंड करेन, कारण मला फार आवडलं आहे। कारण हे बघू शकता, स्वच्छता आहे, म्हणजे पूर्ण हॉटेल क्लीन आहे, रूम क्लीन आहेत आणि आपल्याला वावरायला तिथे छान वाटतं। एका दिवसाचे किती 1100 चार्जेस सांगितले, पण तो मुलगा आपल्या कोकणातलाच आहे, सिंधुदुर्गातला। तर त्याने आम्हाला 1000 मध्ये सांगितलं। ठीक आहे, तर आम्ही 2 दिवसाचा इथे रूम बुक केला। तर तुम्हाला मी नक्की सांगेन, आलात तर कधी कोलवा साईडला जर जाणार असाल आणि इथे तुम्हाला स्टे करायचं असेल तर या हॉटेलला नक्की स्टे करा। हॉटेलचं नाव आहे महामिकी आणि हे रोड साईड आहे आणि इथून तुम्हाला जे कोलवा बीच वगैरे आहे ते अगदी 2-3 किंवा 5 मिनिटावरच आहे। तर मस्त आहे। तर तुम्हाला इझिली ते सगळं जवळपास होऊन जातं। इथे तुम्हाला रेंटवर तुम्ही बाईक घेऊ शकता आणि जसं इथे हॉटेलच्या खालीच जेवणासाठी रेस्टॉरंट अँड बार आहे, फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आहे। तर तिथे सुद्धा तुम्ही जेवू शकता। कसं आहे, थोडीशीच दे मला कॉफी। तू बनवली? तू बनवली? होय बघते। तुला दाखवलं तर चालेल ना ब्लॉग मध्ये? हा आहे मुलगा, आपल्या कोकणातलाच आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला। तर इथे तू जॉबला आहेस ना? नाव काय तुझं? चेतन दळवी। हां, आणि इथे तू जॉबला आहेस। छान आहे, पण मला इकडचं ना छान वाटलं। ॲटमॉस्फिअर छान आहे, क्लीन आहे आणि रूम खूप छान आहे। म्हणजे आम्हाला आवडलं। आम्ही इतकं सर्च करत होतो ना। हां, आम्ही ना येताना आधी शांतताच आहे, नॉर्थ गोवा बीड असल्यामुळे हां छान आहे। आणि त्याने आता मला त्याच कॉफी सुद्धा बनवून दिली आहे, बिस्किट पण दिलं। हो। हॉटेलचे इकडचे रेट सांग तू। रेट आता चालले 2000 आहे एसी, नॉन एसी 1800 रुपये आहे। डिसेंबर मध्ये चेंज होतील। अच्छा, सीझन नुसार चेंज होतात। म्हणजे एसीची किती बोललास? एसी 2000 आहे, नॉन एसी 1800 रुपये आहे। डिसेंबर मध्ये चेंज करता हे आहे ना, सीझनचा टाइम आहे, तो 3000 3,500 होणार। लास्टचा तो हे असतो, आठवडा असतो, 3,500 4,500 हा रूम आहे। अच्छा, आणि किती रूम आहेत मग इथे? 3 रूम आहेत, एक एसी आहे आणि 1 रूम किचन आहे। अच्छा, कोणाला घ्यायचं असेल तर किचन पण आहे, सोफा बेड आहे, अच्छा डबल बेड आहे। अच्छा, त्याचे किती मग चार्जेस? ते 2,500 चाललंय 2,000 पर डेचे। अच्छा, किचन पण आहे, सोफा बेड आहे, अच्छा, डबल बेड आहे, ओके। आणि ते पण आहे, वॉशिंग मशीन पण आहे। हां 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 हां, आपण आपलं स्वतःच इथे येऊन जेवण करू शकतो सगळं। छान आहे आणि सेम वसईसारखंच आहे, म्हणजे वसईला दुसरा गोवाच बोलतात। हां, असं आहे। हां, पोर्तुगीजचेच आहे। फोर्ट आहे, चर्चेस, टेम्पल्स, बीचेस। हे तर नवीन झालेलं आहे सगळं। तिकडे मडगावला गेल्यानंतर ना तुम्ही पोर्तुगीजची घरं दिसतील। पण आता मला ना, म्हणजे काल आल्यापासून असं वाटतंय की बरं झालं इथे रूम बुक केलं। मला फार आवडलं, फ्रेश वाटतंय। त्यांचं म्हणजे नदी आहे, ते साईडलाच आहे, नॅचरल प्लस खरली नदी का? तर आता मी तुम्हाला या हॉटेलची टूर देते, इकडचे रूम्स कसे आहेत ते बघा। तुम्हाला आवडले तर नक्की या, ह्या साईडला आलात तर। आता मी गेटच्या बाहेर आले आणि इथूनच स्टार्ट करते। कसं आहे ते बघू शकता। गेटच्या बाहेर आल्यावरच हा रोड आहे आणि हा जो रोड गेला हा बेनोलीम बीचला गेला आणि इकडचा रोड हा कोलवा बीचला गेला। म्हणजे आजूबाजूला बरेच बीचेस आहेत। तर इकडे हा ऑन रोड आहे आणि हा त्याच्या बाजूला
काल रात्री म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी, सागर वाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आहे. तर इथे तुम्ही जेवण वगैरे करू शकता, बारसुद्धा आहे. तर चला आता मी तुम्हाला हॉटेलची रूमची टूर देते. तर हे आहे रेस्टॉरंट अँड बार. आणि हा रस्ताच मडगावला जातो, मडगाव स्टँडला किंवा मडगाव रेल्वे स्टेशनला. आणि इथूनच काल आम्ही कोलवा बीचला गेलो आणि हा जो रोड गेला हा बेनोलीम बीचला जातो. तर त्या रोडवर आहे मा मिकी म्हणून तुम्हाला गेस्ट हाऊस दिसेल नाव याचं. तर हा गेट मी ओपन करून तुम्हाला रूम दाखवते. छोटंसंच होमस्टे आहे, 3च रूम आहेत. रात्रीचं सुद्धा इथे छान वाटतं. आजूबाजूला गार्डन, छोटंसं गार्डन टाईप आहे हे बघा. तर ही काल आम्ही गाडी घेतलेली ती ठेवली आहे समोर. चला हा तो रूम ना मोठा बोलतो असतो. आता आहेत ना, चावी घेऊन गेलेत ना. ओके. तिथे गेस्ट आहेत त्याच्यामुळे आता जाऊ शकत नाही, चावी घेऊन गेले. तर एक रूम आहे तो आम्ही घेतलेला आहे. वरून जो व्ह्यू आहे तो असा दिसतो. स्टार्ट केलं ना तर हे एक असा एक हा स्पेस आहे, म्हणजे याचा एक रूम आहे. इथे तुम्हाला फ्रीज दिली आहे, तुम्ही कॉफी वगैरे घेऊ शकता तुमची बनवून. जशी आता इथे आम्ही कॉफी वगैरे बनवली हे बघा. हे बघा हा एक रूम आहे. बऱ्यापैकी मोठे रूम आहेत. टीव्हीचं सेक्शन वगैरे दिलं आहे. असे 3 रूम, यातला हा दुसरा रूम दाखवला आहे मी. मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की हे जे काही मी रूम्स वगैरे तुम्हाला दाखवते कधी कधी असे ब्लॉग्समध्ये, तर ते काही पेड प्रमोशन नसतं. कोणी मला सांगितलेलं नसतं की आमचं हॉटेल रूम वगैरे दाखवा, रेस्टॉरंट दाखवा. एक आवड आहे मला आणि हाऊस आहे म्हणून मी फिरते आणि तिथून मला जिथं काही दाखवता येईल ते मी या ब्लॉगमधून दाखवते. कारण मला असं वाटतं की आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा आमचं कधी कधी प्लॅनिंग नसतं कुठे राहायचं काय वगैरे, आणि आम्ही एकदम असं सडनली विचार करून निघतो फटाफट पॅकिंग वगैरे. आणि मग ट्रेनमध्ये बसल्यावर किंवा ट्रॅव्हल करताना आम्ही सर्च करतो की हॉटेल कोणतं चांगलं असेल, जेवणासाठी कुठले रेस्टॉरंट चांगले आहे. तर ते सर्च करताना आम्ही काही ठिकाणी जातो तर ते सुद्धा चांगले असतात, बऱ्यापैकी चांगले असतात. तर आता गोव्यामध्ये आम्ही काही ठिकाणं बघितली होती, त्यांची म्हणजे रेट तर होतेच असतं, पण त्या रेटच्यानुसार काही रूम जराही चांगले नव्हते. मेन म्हणजे स्वच्छताच नव्हती, क्लीन नव्हतं, म्हणजे तुम्ही बसूही शकत नव्हतं त्या बेडवर वगैरे. इतकं म्हणजे बिकट अवस्था वाटत होती, कसंही रूम ठेवलेले होते. त्यामुळे फिरता फिरता मला हे ऑन रोड दिसलं
मी म्हटलं जाऊन बघूया तरी, आणि बघताक्षणी मला रूम आवडला आणि मी म्हटलं ओके आहे. आणि कारण सगळीकडे तुम्हाला 1000च्या खाली एवढा रेट गोव्याला मिळणं अशक्य आहे. जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येत आहे, तुमच्या 2-4 जण जास्त आहात, तर इथे असे डोर्नामेंटरी सिस्टम असते किंवा मोठे रूम्स असतात, तर तुम्ही ते अफोर्ड करू शकता, म्हणजे ज्यांना जमेल तसं. तर आम्ही आता 2 दिवसासाठी आम्हाला घ्यावंच लागला रूम. मी काल शोधाशोध केली आणि हा रूम बुक केलेला म्हणजे इकडचा. तर त्याच्यामध्ये हे सांगायचं आहे की आम्हाला जे रूम्स आवडतात किंवा जिथे आम्ही जातो ते जेवण खरंच आवडतं. काही लोकांना कळत नाही फ्रेश फिश आहे की नाही, चिकन फ्रेश आहे की नाही, ते कसं बनवलं आहे काय. नुसते आपण फक्त पैसे देतो आणि ऑर्डर आले की ते नाईलाजाने खावं लागतं. तर तसं करू नका. जे काही खरंच चांगलं असेल तर तिथे नक्की जा. जसं आता आम्ही पण सर्च केलेले आहे कुठे जेवायला वगैरे जायचं, त्यामध्ये पण एवढं ओके नाही आहे. मला माझा भाचा बोलला, कारण तोही अनेक ठिकाणी आता गोव्यात राहतो म्हटल्यावर त्याला माहिती आहे. तर त्यांनीसुद्धा आम्हाला काल सजेस्ट केलं होतं, जे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, रायगड म्हणून आणि एक छत्रपती. तिथे फक्त तुम्हाला महाराष्ट्रीयन टाईपचं छान असं जेवण मिळणार आहे, कोल्हापुरी. तर तिथे आम्ही टेस्ट केलं आणि आम्हाला आवडलं. कारण इथे तिथे आल्यावर आमचं अनेकदा असं होतं की गोव्याला आलं ना की आम्हाला फ्रेश फिश मिळालेलीच नाही आहे. फसवणूक बऱ्याच ठिकाणी होते. त्याच्यामुळे मग पैसे जास्त टाकून ते काही नाईला जरी खाण्यापेक्षा मग शेवटी आम्ही चायनीज खात होतो. ना म्हटलं तर काल तर आम्ही बघितलं दुपारी 2 वाजता जेवलो, ते चायनीज खाल्लं इथे. तेही सुद्धा छान होते. या हॉटेलचे जे खाली सागर तुम्हाला दाखवलं रेस्टॉरंट, ते सुद्धा छान आहे. तिथे सुद्धा तुम्ही जेवण करू शकता आणि बाहेरसुद्धा आहे. तर चला आता रूममधून बाहेर येते. आम्हाला सुद्धा आता इकडच्या जवळच्या बीचवर जायचं आहे. तर आत्ताचा हा तुम्हाला रूम दाखवलेला आहे आणि सेम असाच रूम आमचासुद्धा आहे. तर आवडला तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. हे बघा, ह्या हॉटेलचं जे कार्ड आहे आणि त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, चालेल. चला निघूया. आता याने आम्हाला सांगितलं बेनालिम बीच ना, इथून जायचं आहे. तर आता जातो. गाडी घेतली तर 12 वाजता द्यायची आहे. 1-1.5 तासच बाकी आहे. त्याच्यामुळे जरा फिरून येतो. चल.